प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती होईल का? सध्या याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। वंचित बहुजन आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर वंचित आघाडी बरोबर सर्वात पहिला संपर्क साधण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर तो काँग्रेस पक्षाने। अर्थात वंचित बरोबर युती करण्यासाठी राजगृहावर प्रकाशजी आंबेडकरांच्या घरासमोर सर्व पक्षीयांच्या रांगा लागलेल्या आहेत। कोण आघाडी घेणार युती करण्यामध्ये याच्यामध्ये अहमिका लागलेली आहे, स्पर्धा लागलेली आहे। प्रकाशजी आंबेडकरांबरोबर युती करणं म्हणजे जिंकण्याची 100% गॅरंटी असं समीकरण सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला तयार झाल्याचे दिसून येत आहे। अशा पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची मुंबईत युती होईल अशी सकारात्मक चर्चा ऐकायला येत असताना वंचित बहुजन आघाडीने आपल्या सुमारे 70 जागांची यादी मुंबई महानगरपालिकेमधील 70 जागांची यादी काँग्रेस पक्षाकडे दिली। त्यातल्या 20 जागा अशा आहेत की ज्याच्यावर कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज करता येणार नाही, तडजोड करता येणार नाही। त्या जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांना लढायला मिळाल्या पाहिजे असा आग्रह वंचित बहुजन आघाडीने पहिली जी यादी दिली 20 जागांची त्या यादीमध्ये धरलेला आहे। तर इतर ज्या 50 जागांची यादी वंचितने दिली त्यामध्ये बदल घडू शकतो। काही जागा इकडं, काही जागा तिकडं, काही जागा कमी, काही जागा जास्त हा प्रमाण होऊ शकतो। परंतु पहिली जी यादी दिलेली आहे 20 जागांची त्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज, आम्ही त्या लढणार म्हणजे लढणार असं वंचितने काँग्रेस पक्षाला सांगितल्याच्या नंतर या युतीमध्ये, संभाव्य युतीमध्ये, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या होऊ घातलेल्या संभाव्य युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम नेहमीप्रमाणे काँग्रेसच्या एका नेत्याने केलंय। मुंबईतला तो नेता, अर्थात त्या नेत्याचा जो मतदारसंघ आहे तो आरक्षित झालाय। आरक्षित झाल्यामुळे त्या नेत्यानं त्याच्या कुटुंबियांची कुठंतरी सोय लागावी म्हणून वंचित बहुजन आघाडीने ज्या 20 जागा तडजोड न करता येणाऱ्या काँग्रेस पक्षाला दिलेल्या आहेत, मागितलेल्या आहेत, नेमका त्या जागांमधल्या 2 जागा या काँग्रेसी नेत्यानं मागितलेल्या आहेत। अर्थात वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे की ज्या 20 जागा आम्ही काँग्रेसकडे प्रस्ताव ठेवलेला आहे त्या जागांवरती गेल्या 5 वर्षापासून आमचा कार्यकर्ता तिथं राबतोय, ग्राउंड लेवलवरती काम करतोय। अशा वेळेला त्या जागा सोडून आम्ही त्या काँग्रेसच्या नेत्याच्या कुटुंबियांसाठी त्या 2 जागा का सोडाव्या? जिथं काँग्रेसच्या त्या नेत्याच्या कुटुंबियांमधलं काही काम नाही, काहीच योगदान नाही, फक्त काँग्रेसच्या त्या नेत्याच्या घरातल्या त्या व्यक्ती असल्यामुळे आम्ही त्या जागा सोडायच्या का? हा रास्त सवाल वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस पक्षाकडे विचारला आहे। वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे काँग्रेस पक्षाला की काँग्रेसने आम्हाला उत्तर द्यावं। आम्ही ज्या 20 जागा मागतो त्या कार्यकर्त्यांसाठी मागतो आणि काँग्रेसचा तो नेता त्यातल्या ज्या 2 जागा मागतो तो त्याच्या परिवारासाठी मागतो, त्याच्या कुटुंबियांसाठी मागतो। आता काँग्रेसने उत्तर द्यावं की आम्ही कार्यकर्त्यांसाठी त्या जागा न लढवता काँग्रेसच्या त्या काम न करणाऱ्या कुटुंबियांसाठी आम्ही द्याव्यात का? याचं उत्तर काँग्रेस पक्षानं द्यावं। काम करणारा, वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता आम्ही घरात बसून काम न करणाऱ्या काँग्रेसच्या त्या नेत्याच्या कुटुंबियांसाठी आम्ही त्या जागांचं बलिदान द्यावं का? काँग्रेसने असं उत्तर द्यावं। हा रास्त सवाल वंचित बहुजन आघाडीने विचारलेला आहे। मित्रांनो,
काँग्रेसच्या ह्याच अहंकारामुळे, काँग्रेसच्या ह्याच बालहट्टामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीला दूर ठेवण्यात आलं होतं. आता सुद्धा तोच खेळ काँग्रेसचे काही खलनायक नेते करत आहे. मुळात काँग्रेसच्या नेत्यांना, काही नेत्यांना, काही सन्माननीय अपवाद वगळले तर इतर काही नेत्यांना केवळ आणि केवळ त्यांच्या घरापुरती सत्ता मर्यादित हवी. बाकी कार्यकर्ते निवडून येऊ न येऊ त्यांना काही घेणं देणं नाही. आपली जागा आरक्षित झाली तर दुसऱ्या जागा ते बघत राहतात, परंतु आपल्या कार्यकर्त्यांना मात्र तिकीट देत नाही. या नेत्यांना, काँग्रेसच्या नेत्यांच्या बायकांचा प्रचार आमच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. काँग्रेसच्या नेत्यांच्या पोराचा प्रचार आमच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. कार्यकर्ते फक्त काँग्रेसच्या नेत्यांचे कार्यकर्ते हे फक्त काँग्रेसच्या नेत्यांच्या सतरंजा उचलण्यापुरते मर्यादित आहेत का? त्यांचे उष्ट खरखट काढण्यापुरतेच हे कार्यकर्ते मर्यादित आहे का? आणि आताही काँग्रेसच्या त्या नेत्याच्या खलनायकीपणामुळे होऊ घातलेली युती फिसकटणार काय? अशी एक चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी, जो काही हा काँग्रेसचा नेता आहे खलनायकीपणा करणारा, त्याला आवर घालावा. जर तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना खरोखर सत्ता द्यायची असेल तर काँग्रेसच्या त्या खलनायक नेत्याला काँग्रेस पक्षानं दूर ठेवावं, चर्चेपासून दूर ठेवावं, अशी मागणी आंबेडकरी जनतेची किंबहुना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची आहे. बघूया काँग्रेस पक्ष यावरती काही ऍक्शन घेतो का, काही कृती करतो का, आणि त्या एका नेत्याच्या पोरापोरीसाठी, मुलामुलासाठी युती तुटते काय, हे बघणं हे आता आपल्याला बघावं लागेल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.